नमस्कार, मी सुनील विनायक शाळीग्राम, निगडी, पुणे। मी पहिल्यांदा डायबिटीसचा जसा झाला, जवळजवळ 2015 पासून मला डायबिटीस सुरू झाला आणि सगळ्या गोष्टी करत होतो। म्हणजे गोळ्या, पहिल्यांदा गोळ्या सुरू झाल्या, पहिली एक गोळी चालू झाली, मग दुसरी गोळी चालू झाली, मग एक असं करता करता वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या चालू झाल्या। पण हे करत असताना माझ्या डोक्यात एकच होतं की मग सर्दी पडसं हे 2 दिवसात किंवा 3 दिवसात बरं होतं, तर डायबिटीस हा बरा का होत नाही। तर त्याच्यासाठी म्हणून खूप प्रयत्न केले, इकडे तिकडे झालं, ह्यांच्याकडे औषध घे, दुसरं औषध घे, तिसरं औषध घे, पण काही फरक पडत नव्हता। तर एकदा मला माझ्या माहितीप्रमाणे ऑगस्ट 15 का 16 ऑगस्टला मला फेसबुकवर डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ आहे असं समजण्यात आलं आणि त्यांचा प्रोटोकॉल आहे असं समजण्यात आलं। आणि मग त्यांना जेव्हा जॉईन करण्याचा विषय आला तर त्यावेळेस नेमका मी पुढे बाहेरगावी जाणार होतो, पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही आल्यानंतर मला जॉईन करू शकता। तर अशा पद्धतीने मी सप्टेंबर 2023ची बॅच जेव्हा जॉईन केली, पहिल्यांदा असं वाटत होतं की खरंच काय आपल्याला मिळणार आहे, काय करायचं आहे, काय नाही, खाण्याच्या काय पद्धती सांगतील, काय सांगतील, आणखीन काय असेल, हे काही कल्पना नव्हती मला। पण ज्या वेळेला पहिल्यांदा मी 2023ला ऑगस्टला पहिल्या त्यांचं मी जॉईन केलं आणि बघितलं, असं लक्षात आलं की हे खूपच गोष्टी आहेत की ज्या आपण कधीच केलेल्या नाही। उदाहरणार्थ याचं झालं तर डिटॉक्स, सगळीकडे म्हणतात डिटॉक्स 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 करायचं। आपण डॉक्टर भाग्येश कुलकर्णींच्या प्रोटोकॉलप्रमाणे डिटॉक्स करून खूप काही गोष्टी करता येणार आहेत। पहिल्यांदा एकच नुसतं डिटॉक्स नाही आहे, तर पहिल्यांदा बॉडी डिटॉक्स आहे, बॉडी डिटॉक्स झाल्यानंतर माइंड डिटॉक्स पण असतं। माइंड डिटॉक्स कसं असतं हे माहीत नव्हतं, मेडिटेशन हा प्रकार माहीत होतं, पण माइंड डिटॉक्स कसं करायचं, ग्रॅटिट्यूड कसं करायचं, हा जेव्हा माझा प्रवास सुरू झाला सप्टेंबर 2023 पासून, त्यावेळेस असं लक्षात आलं की अरे आपल्याकडे बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत। मग आपली पण माझी म्हणजे डायबिटीस ह्या ना डॉक्टर भाग्येश कुलकर्णींना DFFला जॉईन करण्याच्या आधीपासून तो माझी शुगर जर पाहिली तर ती माझी जवळजवळ 300 350 अशी येत होती। माझा HbA1c हा जवळजवळ 10.1 होता। माझे इन्शुलिन लेवल खूपच हाय होत्या। पण असं करत असताना असंही समजत आलं की अरे हे बरोबर नाही आहे, आपल्याला काहीतरी चुकतं आहे। आणि जसं जसं मी डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचे प्रोटोकॉल एक बघत गेलो आणि ऐकत गेलो, तर असं लक्षात आलं की पहिल्यांदा आपल्या पोटावरची चरबी ही खालती होते आणि चरबी खालती झाल्यानंतर आपल्या ॲटोमॅटिकली डिटॉक्सिंगची प्रोसेस सुरू होते आणि आपलं पोट हलकं व्हायला लागतं, आपलं वेट हलकं होतं, मग वेट कमी व्हायला लागतं। आणि असे करत 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 आत्ताची पोझिशन अशी झालेली आहे की ॲब्सोल्युटली नॉर्मल जे रेंजेस आहेत डायबिटीसच्या त्या रेंजपर्यंत येऊ शकतो। आणि हे सगळं करण्यासाठी जर तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन्स लागणार असतील किंवा करणार असतील तर डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचं DFFला डेफिनेटली जॉईन करा। तुम्हाला कोणालाही निराश डेफिनेटली होणार नाही। फक्त एकच आहे की ते जे सांगतील त्याप्रमाणे फॉलोअप करायला लागणार आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कम्प्लिटली रिव्हर्सल, म्हणजे तुमचा डायबिटीस हा कम्प्लिटली रिव्हर्सल होऊ शकतो, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे। त्यांनी ऑलरेडी बऱ्याच जणांचे रिव्हर्सल्स केलेली आहेत आणि आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डॉक्टर भाग्येश कुलकर्णींच्या DFFमध्ये बघायला मिळतील। माझ्या कंडिशनमध्ये बघायला गेलात तर माझं कम्प्लिटली आता HbA1c ऑलमोस्ट नॉर्मल रेंजमध्ये आलेलं आहे, म्हणजे 6.5च्या खालती आलेलं आहे। माझी नॉर्मल म्हणजे फास्टिंग शुगर पण ही जवळजवळ 100पर्यंत येत आलेली आहे। माझी PP म्हणजे आपल्या जेवणानंतरचे 2 तासाची तीसुद्धा परत आलेली आहे। बरोबर GTT टेस्ट ऑलमोस्ट कंप्लीट करायच्या मार्गावर आलेलं आहे। हे सगळं माझ्याशी तयार झालं कारण मी DFFच्या डॉक्टर भाग्येश कुलकर्णींचे सर्व प्रोटोकॉल्स मनापासून फॉलोअप करत आलेलो आहे। कुठलीही गोष्ट चुकायची नाही, ते जसं सांगतील त्याप्रमाणे करायचं आहे आणि त्यावरतीच तुमचा सगळ्यांचे रिझल्ट्स अवलंबून आहेत। आणि हे सगळं स्वतःसाठी करायचं आहे, दुसरं तुम्हाला कोणीही मदत करणार नाही। कुठल्याही गोळीनी तुम्हाला डायबिटीस हा रिव्हर्सल होत नाही किंवा जात नाही। त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला एफर्ट्स घ्यायला लागतात आणि ते एफर्ट्स डॉक्टर DFFच्या डॉक्टर भाग्येश कुलकर्णी जसे सांगतील तसे फॉलोअप केलेत तर तुमचा डायबिटीस डेफिनेटली रिव्हर्सल होऊ शकतो। नुसता रिव्हर्सल होऊन उपयोग नाही आहे, तर तो टिकवणं महत्त्वाचं आहे, सस्टेन करणं महत्त्वाचं आहे। आणि तो सस्टेन करण्यासाठी ते जसे सांगतील डॉक्टर भाग्येश कुलकर्णी जसे सांगतील तसे फॉलोअप करायला पाहिजे।
अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या त्यांचं फेसबुक अकाउंट आहे किंवा त्यांचे मोबाईल नंबर्स पण आहेत, त्याच्यावरनं तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांची कधीही अपॉइंटमेंट घेऊ शकता.